देशासाठी लढणे हा काँग्रेसचा स्वधर्म आहे. काँग्रेसची डीएनए आहे. स्वातंत्र्याच्या काळात सुद्धा आम्ही इंग्रजांनी पाळून ठेवलेले चापलूस लोकांसोबत सुद्धा लढत होतो. म्हणजेच आजचे सत्ताधारी आम्हाला हिनवण्याचा प्रयत्न करत आहेत की तुम्ही फक्त घरी बसून व्हिडिओवरती बोलताय. प्रत्यक्षात मैदानात उतरा, मग तुम्हाला तुमची अवकात कळेल. आज अवकात सिद्ध करण्यासाठी यांनी पिंपरी चिंचवडमधून लढण्याचा निर्धार केलेला आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये काँग्रेस पक्ष लढतो कसा, काँग्रेस पक्षाची डीएनए म्हणजेच ह्या देशाची डीएनए जिवंत ठेवण्यासाठीची ही लढाई आहे. पिंपरी चिंचवडमध्ये जे सत्ताधारी आज नंगा नाच लावलेला आहे, अक्षरशः 12,000 करोड रुपयाचा घोटाळा ह्या महानगरपालिकेमध्ये केलेला आहे. जिथं पाईपलाईन सुद्धा केलेली नाही, ती पाईपलाईन यांनी विकून खाल्लेली आहे. संडास बाथरूमचे पैसे खाल्लेले आहेत, मैदानाचे पैसे खाल्लेले आहेत, ग्राउंडचे पैसे खाल्लेले आहेत, गटरीचे पैसे खाल्लेले आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला दिवाळखोर करून टाकलेला आहे. ज्यावेळेस काँग्रेसने यांच्या हातामध्ये महानगरपालिका दिली, 8,000 रुपयाच्या ठेवी होत्या. ह्या लोकांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सगळ्या ठेवी संपवल्या. पिंपरी चिंचवडला मार्केटमध्ये लिस्ट करून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला अक्षरशः विकून टाकलेला आहे. तुमच्या टॅक्सच्या पैशातून उभारणारा हा यांचा थाट आता मोडायचं जर असेल तर पिंपरी चिंचवडकरांना सगळ्यात मोठी कळकळीची विनंती आहे की हा जो माजलेल्या लोकांचा माज उतरवायचा असेल तर काँग्रेस पक्षासोबत उभा टाकणं आज खूप गरजेचं आहे. कारण काँग्रेस पक्षाचा इतिहास आहे. ह्या शहरालाही काँग्रेसनं उभा केलेला आहे. परत ह्या काँग्रेसला गतवैभव मिळवून देईल, ह्या शहराला गतवैभव मिळवून देईल ही काँग्रेसच देईल. कारण काँग्रेसला माहीत आहे की निर्मिती कशी करायची. हे लोक फक्त आणि फक्त विध्वंस करण्यामध्ये विश्वास ठेवतात. तर येतोय पिंपरी चिंचवडकरांच्या सेवेसाठी. धन्यवाद.